तर पट्ट्यावर आज आपण नवीन टॉपिकवर बोलणार होतो, तो म्हणजे तांदूळ. तांदूळ कसा बनतो आणि तो कसा तयार केला जातो त्यावर आपण बोलणार होतो. त्यात आपल्याला आज शेतीमध्ये बघायला भेटलेलं सगळंच, कशा गोष्टी कशा होतात, त्याने कसा तांदूळ बनतो हे बघायला भेटलेलं. आणि या शेतकऱ्याची ही जमीन होती, त्या जमिनीत आज त्याने तांदूळ काढायचं प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजे हे जे आहे, गहू जसं आपण काढतो, गव्हाच्या पेंड्या बांधून ठेवतो, नंतर आपण मशीन बोलवतो, त्यात नंतर गहू काढून घेतो. आमच्या साहेबांना या गोष्टीत खूप इंटरेस्ट, त्याच्यामुळे साहेब म्हणले चल आपण वरती जाऊन बघूच आज ते काय करतात. त्याच्यामुळे साहेबांना घेऊन आम्ही आलेलो तिथं, आणि तिथं हा सगळा प्रोग्राम चालू झालेला. तांदूळ काढायला ते 4 लोकं वरनं ते भूत काढून टाकत होते, त्यात आतमध्ये टाकत होते आणि ह्या गोण्यांमध्ये ते साळ भरत होते. ही जे सगळा प्रोग्राम सेम गव्हासारखाच असतो, फक्त गहू डायरेक्ट बाहेर पडतो आणि याच्यात साळ बाहेर पडते. ही साळ बाहेर काढून त्यानंतर त्याचा तांदूळ बनवला जातो राईस मिलमध्ये जाऊन. आमच्या साहेबांनी लगेच ती साळ हातात येऊन बघितलेली आणि तिचा सुगंध घेतलेला. प्युअर इंद्रायणीचा सुगंध येत होता त्या तांदळातून, कारण की ती ओरिजिनल इंद्रायणी होती. आणि तिथल्या ज्या आजी होत्या त्या सांगत होत्या, आधीपासून आम्ही इंद्रायणीच करतो, प्युअर इंद्रायणीचं तांदूळ एकदम चांगला आणि क्वालिटीचा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यात आमच्या साहेबांनी लगेच 50 किलोचा एक कट्टा पण त्यांच्याकडे बुक केलेला आणि पैसे पण देऊन टाकलेले. साहेबांनी सुगंध घेतला मस्तपैकी आणि साहेबांनी त्यांचं वावर पण बघितलेलं. शेती भरपूर मोठी होती त्यांची, 33 गुंठ्याचा हा प्लॉट होता, असे त्यांचे 10 प्लॉट होते. ते म्हणलेले आम्हाला शेतीची काय कमी नाही आणि काम बी बघा त्यांचं किती आहे, स्वतः कष्ट करून सगळं करतात.